महाविकास आघाडीचे नेते आज पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार। कालच्या भेटीमध्ये अपूर्ण राहिलेले मुद्दे मांडणार। निवडणूक प्रक्रियेतील घोळावरून महाविकास आघाडी आक्रमक। हर्षवर्धन सपकाळ शिष्टमंडळात सहभागी होण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती। 2-2 याद्यांमध्ये मतदारांची नावे असतात। मतदान कुठे जातं कळत नाही। दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, राज ठाकरेंची मागणी। राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। लवकरच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार। 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार याद्या ग्राह्य धरा, आयोगाच्या सूचना। राज ठाकरेंकडून मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण। निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। बीडमध्ये हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात आहे। आपल्या मुली जिमला जात असतील तर त्यांना घरी योगा करायला सांगा। हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरांचं विधान। अजित पवार यांच्याकडून आमदार संग्राम जगताप यांची कान उघडणी। पक्षाशी विसंगत भूमिका कुणीही घेऊ नये। जातीयवादी वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही, अजितदादांच्या जगताप यांना सूचना। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भूपतीसह 60 नक्षलवादी आत्मसमर्पण करणार। नक्षल चळवळीला मोठा धक्का। मुख्यमंत्री मुंबई सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ करणार। मुंबई सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री प्रवास करणार। सोलापूरकरांचं स्वप्न साकार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा आपल्या मूळ दरे गावात मुक्काम। शिंदे साताऱ्यातील मेळाव्याला सुद्धा उपस्थिती लावणार। शिंदेंच्या योजनांना कात्री लागत असताना शिंदेंच्या गाव दौऱ्याची चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये असणार। पिंपळे सौदागर येथील रस्त्याची करणार पाहणी। पिंपरी चिंचवडमध्ये जनता दरबारही घेणार। मराठा आरक्षणावर आज पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी। मराठ्यांना दिलेल्या वेगळ्या 10% आरक्षणावर युक्तिवाद होणार। आरक्षण कोर्टामध्ये टिकणार का, याकडे लक्ष।